तर गाईज आता मी जात आहे माझ्या गावाला म्हणजेच माहेरी. जसं मी तुम्हाला काल म्हटलेलं होतं की मी जाणार आहे. सो आता मी बसमध्ये आहे आणि आता इथे ॲक्च्युली माझं तुम्हाला व्हॉइस येत नसेल, सो त्याच्यामुळे मी इथं व्हॉइस ओव्हर केलेलं आहे आणि आता मी जाते काहीच वेळामध्ये घरी. सो लेट्स गो. सो फ्रेंड्स, आता मी आहे माझ्या माहेरी आणि आता रात्रीचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि बघा मी काय करते. तर हे आमचं इथे पाठीमागे घर आहे आणि ते मी वॉक करते. जेवण वगैरे झालेलं आहे. भाऊ माझा येतो आहे काहीच वेळामध्ये. सो तो बोलला की थोडंसं पुढे जा, तोपर्यंत मी थोडंसं गाडी लॉक वगैरे करून येतो आणि झाकून येतो गाडी. सो तोपर्यंत तर आता इथे असं आमच्या इथे घराच्या समोरचं कंपाऊंड आहे खूप मोठं आणि ते कंपाऊंड केलेलं आहे आणि तसं सर्व एरिया आहे आमच्या इथे. सो संध्याकाळचं खूप छान वाटतं आहे, खूप म्हणजे खूप सुंदर वाटतं, मस्त वाटतं आहे फिरायला आणि रस्ता पण फार असं छान आहे. तर आमच्या इथे माहिती का समोरच एक खूप मोठं हॉस्पिटल आहे, मोहिते हॉस्पिटल आहे. खूप मोठं हॉस्पिटल आहे, प्रसूतिगृह लेडीजचं हॉस्पिटल आहे ते. सो असं आहे, हे बघा दिसत असेल तुम्हाला मोठं हॉस्पिटल आहे. सो अगदी आमचं असं रोड टचला आहे आणि आत्ता वाजलेले आहे 11:30 आणि मी असं रात्रीची फिरते कारण की मी आलेच आहे 9:30 वाजता. 9:30 ते 10पर्यंत परत मग चहा पाणी वगैरे झालं आणि त्यानंतर परत मग 10:30 पर्यंत जेवण झालं. थोडेसे गप्पा वगैरे मारला आणि देन मग आता वॉक चाललेला आहे. सो आता भैया लॉक करून येतो गाडी आणि आता मी इथे तोपर्यंत फिरते. म्हणलं चला तुमच्यासोबत थोडंसं शेअर करूया कारण की मी आल्यापासून परत मग मला टाईम नाही भेटला शूटिंग करायला. म्हणलं की चला आता तुमच्यासोबत थोडंसं आता या माध्यमातून बोलूयात, असं आहे. सो आता उद्याचा प्लॅन आहे की पंढरपूरमध्ये जाणार आहे, भगवंताचं दर्शन घेणार आहे आणि त्याच्यानंतर जी काही पुढची कामं आहेत तर तीसुद्धा करणार आहे. सो ते जे दिसत आहे ना ते तिथे घर आहे माझं. इथे समोर खूप छान असं झाड आहे आणि ह्याचं कंपाऊंड आहे आणि हा रोड आहे. अशा मोठ्या मोठ्या ट्रक्स जातात. इथे फरशांचं गोडाऊन म्हणता येईल इथे. आणि जे तुम्हाला मगाशी म्हणलं ते हॉस्पिटल. तुम्हाला माहिती आहे का लास्ट टाईम या झाडावरती वीज पडलेली होती. आता ते झाड पुन्हा एकदा चांगलं आलेलं आहे. हा जो रोड आहे तो लिंक रोड आहे, पूर्ण रस्त्यांना हा जोडलेला लिंक रोड आहे म्हणून ह्याचं नाव तसं आहे. भैयाला का बघूयात, अजून नाही आलेला. ये बिल्ला मी जात नाही जास्त पुढे, रस्त्याला गेलं म्हणजे त्यामुळे जायचं नाही जास्त. कुठेपर्यंत येतो बघू आपलं. नाही नको, रस्त्याकडे जात येते, झाडी जाऊन बसते. हो का? हा, त्याला काय तिकडे कसं बी खेळते आपल्याला. बिल्लो एवढ्या अंधाराचं कुठे फिरतोस रे? कसले तुझे डोळे चमकतायत. असल्या अंधाराचं तुझं काय चाललंय? जेवण झाल्यानंतर वॉकिंग? चल ये बिल्लो. ये बिल्लो. माझ्या जवळ नाही येणार त्याने. चल ना बिल्लू, ये बिल्लो. चला आता घरात चल. 11:30-12 झाले. हो उभं असते भरपूर. मला काय रे, चला. काय अरे तुझं, आमच्या आधी तुझीच फिरायची घाई. आणि त्यामुळे फायदा काय होतो माहिती आहे, त्याच्यामुळे मी धाडस करतो इकडे असं कुठे बी जायचं. साप मला भीती नाही ना सापाची. इकडे चल, इकडे त्यांचा बापच आहे ना बरोबर. ए बिल्लू इकडे. डोले खतरनाक. सो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग.
आणि आता इथे नेक्स्ट डे सुरू झालेला आहे. सो फ्रेंड्स, आता हे मी सर्व कॅप्चर केलेलं आहे, सर्व चूल आणि गरम पाणी आणि कडुलिंबाचा पाला. कारण की तुम्हाला लिटरली सांगते फ्रेंड्स, मी हे खूप मिस करते पुण्यामध्ये, खूप म्हणजे खूप मिस करते. कारण की गावाकडचं हे सर्व जे काही आहेत ना आठवणी, आम्ही खरंच खूप मिस करते. आणि आता इथे मी बसलेले आहे समोर चुलीच्या, आणि त्याच वेळेला इथे खूप साऱ्या गाया आलेल्या होत्या. ते गायांचा कळप असा नेहमीच येत असतो, सकाळ दुपार संध्याकाळ ते एकत्रच फिरत असतं. तर इथे माझी मम्मी त्यांना बोलवत होती त्यांना खायला देण्यासाठी. सो ते बघा, तिकडून एक ब्लॅक कलरची गाई एक येत आहे आणि एकत्रच त्यांचा सगळा कळप आहे, ते एकत्रच फिरतात. सो आता इथे या 2 गाया आलेल्या आहेत आणि त्यांना आता मम्मी काहीच वेळामध्ये खूप काय खायला घेऊन येते. जसं की पोळी असते, गुळ असतं, असं बरंच काय ती देत असते. दररोज हा कळप येतो आमच्या घरी आणि ती देते. सो मला सुद्धा हे पाहून खूप छान वाटलं. कारण की पुण्यामध्ये हे अजिबात सुद्धा हे बघायला भेटत नाही शहरामध्ये, अशा गायांचा कळप किंवा आपण त्यांना असं काही देऊ. म्हणजे आपल्याला त्या गोशाळेच्या ठिकाणी जाऊन ते ह्या गोष्टी कराव्या लागतात, पण ह्या गाया आपल्या दारात सुद्धा येतात आणि आपण हा सगळा अनुभव घेऊ शकतो. आणि गावाकडचे लोक हे सगळे अनुभव घेतात. ते किती लकी आहेत ना, ते किती लकी आहेत. मी खरंच ह्या गोष्टी खूप मिस करते, चूल, गाई, शेत, झाडं झुडपं सर्व काही. सो आता इथे मी गाईला बाय करत आहे. त्यांचं सर्व काही झालं, त्यांना पाया पडले आणि त्या गेल्या. सो फ्रेंड्स, आता मी जस्ट आलेलो आहे बाहेरून आणि इतकं ऊन आहे काय सांगू तुम्हाला. असल्या उन्हामध्ये आम्ही गेलेलो होतो आमची कामं करण्यासाठी. आणि हे बघा माझी मम्मी पप्पा आणि जे काम करण्यासाठी गेलेलो होतो सो ते. आता इतकं आम्ही थकलेलो आहे, एवढं कडक ऊन आहे. आम्ही एका ठिकाणी लिंबाचा रस पिला, त्यामुळे थोडंसं बरं वाटते. त्यानंतर आता अजून आम्हाला पुढची कामं करण्यासाठी जायचं आहे, गाडीवरती जाणार आहे आम्ही दोघं जणी आणि माझा भाऊ. सो तर असं आहे. तर चला आता मी जाते, थोडंसं फ्रेश वगैरे होते अँड देन आपण बोलूयात थोड्या वेळाने. त्यानंतर आम्ही आमची कामं संपूर्ण आलो. जवळपास आम्हाला वाजले 10 आणि माझी मम्मी वाट पाहत होती, कारण की तिलाही आम्हाला महादेव भगवंतांना घेऊन जायचं होतं. सो त्यासाठी आता इथे वाजलेले आहेत जवळपास 10:30 आणि आम्ही इथे महादेव भगवंतांच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी. सो खूप छान वाटलं. आणि आता इथे मम्मीने खूप काही प्रसाद आणलेला होता, मलिदा वगैरे असं. आणि आता तिथले जे सर्व आहेत भक्त लोक, त्यांनाही तो वाटप करायचा आहे आणि तिथले जे रहिवासी आहेत त्यांनाही द्यायचं आहे. सो चला आता भेटूत आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. स्वतःची काळजी घ्या. बाय.